नमस्कार मंडळी, मी अमृता तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल फ्लॉट येट फन ट्रॅव्हल्स मध्ये। तर मंडळी, महाराष्ट्र ही देवांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि आपण येथे जिथे कुठे जातो आपल्याला बरीच मंदिरं बघायला भेटतात। म्हणून मी विचार केला की तुम्हाला आज एका खास मंदिरात घेऊन जाते। हे आहे नागपूर मधील उमिया धाम। तर उमिया माता या देवी पार्वतीचे तेजस्वी स्वरूप म्हणून ओळखले जाते। यांचे मूळ स्थान आहे गुजरात मधील ओंझा या ठिकाणी। तर गुजरातला जाणे तर यावेळी पॉसिबल नाही आहे, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन आलेली आहे नागपूर मधील उमिया माता या मंदिरात। चला तर मग मंदिरात आतमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवते। तर या मंदिराचे लोकेशन आहे नियर आउटर रिंग रोड अँड AH46 क्रॉसिंग। विलेज आणि एरिया आहे तारोडी आणि कापसी जवळ। सिटी वधमना नागपूर। नागपूर रेल्वे स्टेशन पासून हे ठिकाण अप्रॉक्सिमेटली 20 किलोमीटर अंतरावर आहे। तर तुम्ही प्रायव्हेट किंवा सेल्फ व्हेकल दोघांनीही येथे येऊ शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ठिकाण इंडस्ट्रियल एरियामध्ये येतं। आजूबाजूला थोडं शांत वातावरण असतं आणि ट्रक्स किंवा मालवाहतूक गाड्यांची ये जा सुरू असते। तर त्याप्रमाणे तुम्ही प्रवासाची वेळ ठरवा। तर मंडळी, जसंच आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत येतो तसंच डाव्या बाजूला मा उमियाधाम कार्यालय आहे। इथे आपण आपल्या कोणत्याही शंका, माहिती किंवा मंदिराशी संबंधित क्वेरीज सहज विचारू शकतो। मी येथे सकाळी अप्रॉक्सिमेटली 8च्या दरम्यान पोहोचली होती आणि वातावरण खूप सुंदर होतं, जसं की तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता। गुजरात मधील उमिया मातेचा आशीर्वाद नागपूर येथील भक्तांपर्यंत पोहोचावा म्हणून येथील भक्तांनी हे सुंदर असं मंदिर येथे उभारलेलं आहे। दोन्ही ठिकाणी मातेचं स्वरूप, पूजा पद्धती आणि उत्सव पद्धती एकदम सारखी आहे। फरक आहे तो फक्त ठिकाणाचा। सुमारे 15 एकर जागेत उभारलेलं उमिया धाम हे आधुनिक आणि पारंपरिक स्थापत्यशास्त्राचे एक सुंदर मिश्रण आहे। येथील मंदिराच्या दरवाजांवर सुंदर कोरीव नक्षीकाम तुम्ही बघू शकता। ही रचना पूर्णतः वास्तुशास्त्रानुसार बनवली गेली आहे, जिथे प्रत्येक दिशा, प्रत्येक थर आणि प्रत्येक खांब धार्मिक ऊर्जेचं प्रतीक आहे। जेव्हा तुम्ही उमिया धामामध्ये पोहोचता तेव्हा फक्त मूर्ती आणि वास्तुशिल्प नव्हे तर हा दिव्य भगवा झेंडा देखील तुमच्या नजरेला आणि मनाला भुरळ घालतो। आणि या सगळ्यांबरोबर येथे भगवान महादेव यांची एक गुप्त गुफा देखील आहे, पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता मी चालली आहे उमिया माता यांच्या मंदिराच्या दिशेने। पण मंदिरात जाण्याच्या आत आपल्याला बाहेर एक भव्य पुतळा दिसतो आणि हा पुतळा आपले लक्ष वेधून घेतो, कारण मंदिरातील भक्ती आणि आध्यात्मिक वातावरणाची पहिली झलक हा पुतळा आपल्याला करून देतो। मंदिरात येण्याची जी वेळ आहे ती सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे आणि आरती पण येथे होते दोन्ही वेळेला, सकाळी 7 आणि रात्री 7 ला। तर त्या दरम्यान तुम्ही येथे व्हिजिट करू शकता। जे नागपुरातील उमिया माता धाम आहे याची स्थापना 2016 मध्ये करण्यात आलेली होती। खूप सुंदर असं मंदिर आहे, दिसायला तर आकर्षक आहेच, पण वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे, त्यामुळे तुम्ही नक्की येथे येऊ शकता। माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इथे आहे उमिया माताच्या मंदिरात आत जाण्याचा मार्ग। मंदिर आतमधून खूप सुंदर आहे। तिथे भगवान श्री गणेश, माता उमिया आणि शंकरजी यांची पिंड आहे। पण आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मी आतमधलं शूट तुम्हाला दाखवू शकत नाहीये, कारण मी ते करूच शकलेली नाहीये। ओव्हरऑल मंदिर खूप सुंदर आहे। तर आता उमिया मातेचे दर्शन घेऊन मी निघाली आहे माझ्या इथल्या दुसऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी, आणि ती म्हणजे भगवान महादेव यांची गुप्त गुफा। या परिसरात भगवान महादेव यांची एक भव्य मूर्ती बघायला मिळते। ही मूर्ती पारंपरिक शैलीत बनवलेली आहे आणि या मूर्तीच्या खाली एक गुप्त गुफा देखील आहे। भक्त येथे दर्शन घेऊन मानसिक शांती, आध्यात्मिक उन्नती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवतात। ही मूर्ती बघून तुम्हाला तर असं वाटेल की जणू तुम्ही कोणत्या तीर्थक्षेत्री आले आहात।
तर मित्रांनो, इथे आहे ती गुप्त गुफा ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं इथे आतमध्ये. तर या गुफेमध्ये काय आहे हे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते. हा परिसर खूप सुंदर दिसायला दिसतोय आणि जसं की तुम्ही वर बघू शकता, इथे ही महादेवांची ही मूर्त आहे. ही मूर्त दिसत आहे आणि त्याच्याच खाली ही गुप्त गुफा आहे, जी आपण आतमध्ये जाऊन बघूया की कशी आहे. तर इथे हा दरवाजा पण मला दिसतोय आणि आतमध्ये पूर्ण काळोख आहे. लाईट सुद्धा इथे दिसत नाही आहे. तर जर काही दिसत असेल तर मी तुम्हाला दाखवते. आत पूर्ण अंधार होता. सगळीकडे इतकं काळोख पसरलेलं होतं की रस्ताही नीट दिसत नव्हता. म्हणून आम्ही टॉर्च लावून आत पुढे जात होतो. काही अंतर चालून गेल्यावर अचानक आमच्या नजरेस एक छोटीशी महादेवाची ही पिंड दिसली आणि महादेवांच्या या पिंडीचं दर्शन घेऊन आम्ही मनोमन समाधान अनुभवलं. हीच पिंड जी तुम्ही येथे बघू शकता. महादेवांच्या या पिंडीचं दर्शन घेऊन आम्ही या गुहेतून बाहेर येण्यासाठी निघालो. या गुहेचं वातावरण आणि ऊर्जा खरंच काहीतरी वेगळी होती. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ उमियाधाम नागपूर बद्दल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्समधूनच मला कळतं की मी व्यवस्थित करते की नाही आहे. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत नमस्कार.